राज्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। तर राज्यामध्ये सगळीकडे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागाच्या प्रमुखांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि प्रशासनाला अलर्ट मोडवरती राहण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघतोय पूर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी त्यांनी फोनवरून चर्चा केली आणि सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। दुपारी 12:10 ते 4:44 दुपारी 12:10 4.44 मीटरची भरती सुद्धा समुद्रामध्ये येणार आहे आणि ओहोटी संध्याकाळी 6:15 वाजता असेल। आणि आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून। ईशान, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे त्या परिसरामध्ये, कारण अगदी काही मिनिटांमध्ये पुढच्या 8 मिनिटांमध्ये भरती सुद्धा आहे। आता आपण गेटवे इंडियाच्या इकडे आहोत। आपण बघत असू तर इकडे लाटा उसळल्या आहेत। 3 ते 4 मीटरच्या लाटांचा हा अंदाज आहे। पण आपण बघू शकतो तर आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे पर्यटक जे आहेत ते पण इकडे मोठ्या संख्येने आले आहेत। त्यांना सांभाळण्यासाठी पोलीस देखील इकडे दाखल झाले आहेत आणि जे पर्यटक ऐकत नाहीत त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येत आहे। आपण बघत आता असू तर लाटा या उसळलेल्या आपल्याला दिसू शकतात आणि पर्यटक ह्या मोठ्या प्रमाणावर त्या लाटा बघण्यासाठी आले आहेत आणि ह्याचाच परिणाम म्हणून इकडे ट्रॅफिक जॅम देखील झाली आहे। त्यामुळे पोलिसांनी एका प्रकारे इकडे कारवाई करायला देखील सुरुवात केली आहे, कारण की या लाटा या धोकादायक आहेत आणि आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या आहेत। लोक पाण्याच्या जवळ जातात, त्यामुळे वेगळा परिणाम हा होऊ शकतो लोकांवरती। त्यामुळे पोलीस इकडे आपण बघत असू आपल्याला दिसतंय की पोलीस इकडे दाखल झालेत आणि एका प्रकारे बॅरिकेटिंग केली आहे की यापुढे कोणीही जाऊ नये म्हणून। नक्कीच ईशान, ज्या पद्धतीने आपण बघतोय पोलिसांनी पूर्णतः खबरदारी घेतलेली आहे। प्रशासनाने नेमकी काय तयारी केलेली आहे या भरतीच्या पार्श्वभूमीवर आणि भरतीची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवा। ह्याच्यावरती आपण बघत असू तर प्रशासनाने भरतीचे आपण दृश्य बघू शकतो एका प्रकारे की आपल्याला दिसतंय की लाटा कशाप्रमाणे उसळल्या आहेत। 3 ते 4 मीटरच्या लाटांचा हा अंदाज आहे। आपण बघत असू की ज्या प्रवासी बोटी आहेत त्या देखील इकडून हलवण्यात आल्या आहेत की इकडे पूर्णपणे प्रशासनाने प्रवासी बोटी बंद केल्या आहेत आणि इकडे बॅरिकेटिंग एका प्रकारे केली आहे। बॅरिकेटिंगमुळे जे नागरिक इकडे पाऊस व लाटा ह्याची आनंद घेण्यासाठी आले आहेत त्यांना आपण बॅरिकेडच्या मागे पोलिसांनी ठेवलं आहे आणि जे पर्यटक ऐकत नाहीत त्यांच्यावरती कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त इकडे आहे। नक्कीच ईशान, तुम्ही आपल्याला या संदर्भातले सगळे अपडेट देत राहा, परंतु जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणची जी दृश्य आहेत भरतीची ती दाखवत राहा। आपण बघतोय की कशा पद्धतीने अगदी पुढच्या काही 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भरती होणार आहे। सर्वात उंच लाटा या ठिकाणी उसळणार आहेत। आणि पुन्हा जाऊयात आपण माहीम परिसरामध्ये। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। प्रशांत, माहीम मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, फक्त माहीम मध्येच नाही तर मुंबईचा पूर्व उपनगर असेल किंवा मुंबईचा मध्य मुंबई असेल किंवा मुंबई सिटी असेल, अगदी गेल्या 2 तासापासून पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलेला आहे। माझ्या मागची स्थिती ही थेट दृश्य जर आपण बघितली तर यावरून अंदाज लागेल। एकतर आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर साधारणतः 4.5 मीटर पर्यंतची भरती आहे आणि त्यातच हा साधारणतः 1.5 ते 2 तासापासून सुरू असलेला पाऊस, यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर तलावांची स्थिती आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर आज रविवार आहे, चाकरमाने जे आहेत ते कामावर नाहीयेत, मात्र अनेक लोक या पावसामध्ये
पावसाचा आस्वाद घेण्यासाठी समुद्रकिनारी येत असतात किंवा फिरण्यासाठी बाहेर निघत असतात. मात्र ही स्थिती पाहता गेल्या सुमारे 1.5 ते 2 तासापासून सुरू असलेल्या पावसाची स्थिती पाहता मुंबईकरांनी घरीच थांबलेलं योग्य राहील. कारण संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईचा पश्चिम उपनगरचा भाग असेल तिथे जे सबवे आहेत तिथे देखील पाणी भरलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईच्या पूर्व उपनगरांमधले अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळत आहेत. अशा स्थितीमध्ये पोलीस देखील अलर्ट आहेत, फायर ब्रिगेड अलर्ट आहे, महानगरपालिका अलर्ट आहे. मात्र मोठ्या प्रमाणात एकीकडे भरती आणि त्याच मध्ये हा सुरू असलेला पाऊस यामुळे अक्षरशः मुंबईला पावसाने गेल्या 1.5 ते 2 तासापासून झोडपून काढलेलं दृश्य पाहायला मिळत आहे. निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू प्रशांत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.